पहिली कार घेणं हे आपल्या सर्वांसाठीच इमोशनल आणि एक्साइटिंग डिसिजन असतं. पण बरेच लोक असं करतात, की एखाद्याने ही कार घेतली किंवा एखाद्याने ही कार घेतली, त्यांना पाहून कार घेतात किंवा सोशल स्टेटससाठी आजकाल बरेच लोक मोठमोठ्या गाड्या घेत आहेत. जसं की स्कॉर्पिओन असेल, XUV7 एक्सो असेल, त्यासोबतच इनोवा असेल, होंडा सिटी असेल, यांसारख्या गाड्या आपण घेत आहोत फक्त सोशल स्टेटससाठी. काही लोक तर सनरूफ सारख्या फीचरसाठी एक्स्ट्रा प्रीमियम द्यायला तयार होतात. पण मित्रांनो, खरंच ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का? आपण ह्या गाड्या घेणं आपल्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतं आणि ह्या गाड्या आपलं किती मोठं नुकसान करू शकतात, याबद्दल थोडासा विचार आपण केला पाहिजे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गाडी घेताना कोणते फॅक्टर आपण तपासले पाहिजेत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आज बनवत आहे. पण मित्रांनो, सोशल स्टेटस आणि लोकांनी कोणती गाडी घेतली आहे हे न पाहता फर्स्ट कार बाहेर जे आहेत त्यांनी या 5 गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा डिसिजन कधीही चुकणार नाही. त्यामधला सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे इझी टू ड्राईव्ह. मित्रांनो, मोठ्या गाड्या घेणं आजकाल खूप सोपं झालं आहे, परंतु त्या गाड्या पार्क करणं आणि गर्दीच्या ठिकाणी त्या गाड्या ड्राईव्ह करणं खूपच कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. त्यामुळं आपल्या पार्किंग स्पेसनुसार आणि जी गाडी इझी टू ड्राईव्ह आहे, जिचा टर्निंग रेडियस चांगला आहे, जी ट्रॅफिकमध्ये चालवायला आपल्याला कम्फर्टेबल असेल, अशी गाडी घेणं हे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळं हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. 2 नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे ओव्हरऑल रिलायबिलिटी. मित्रांनो, आपण गाडी घेणं ही फक्त एक सुरुवात असते एखाद्या ब्रँडसोबत आपली जोडली जाण्याची. पण त्यानंतर त्या गाडीमध्ये जे काही प्रॉब्लेम येतील किंवा ती गाडी जर का रिलायबल नसेल, तर आपल्याला ती गाडी जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत त्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्या गाडीची ओव्हरऑल रिलायबिलिटी कशी आहे हे तपासणं अगोदर खूप गरजेचं आहे. यानंतरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, 3 नंबरचा पॉईंट, तो म्हणजे सेफ्टी. गाडीची सेफ्टी ही स्ट्रॉंगच असली पाहिजे. यानंतरचा चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे इंजिन परफॉर्मन्स. फक्त मायलेजकडे फोकस न करता एक डिसेंट पॉवरचं इंजिन आणि चांगलं मायलेज असणं गाडीमध्ये खूप गरजेचं आहे. आणि जे फर्स्ट टाइम बायर आहेत, न्यू कार बायर आहेत, ज्यांच्याकडे त्यांच्या लाईफमधली ती पहिली कार असणार आहे, त्या लोकांसाठी मी टर्बो चार्ज इंजिन सांगणार नाही, कारण त्याचा थोडासा मेंटेनन्स जास्त असतो आणि तेवढ्या पॉवरची गरज न्यू कार बायरसाठी नसते, जे फर्स्ट टाइम कार बायर आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टर्बो चार्ज इंजिन कोणतेही सजेस्ट करणार नाही. आणि चौथी जी गोष्ट आहे मित्रांनो, ती आफ्टर सेल सपोर्ट. आपण गाडी घेतल्यानंतर आपल्या त्या ब्रँडसोबत आपण कनेक्ट होतो आणि तिथूनच आपली सुरुवात होते त्या ब्रँडसोबत इंटरॅक्शन होण्याची. त्यामुळे त्या कंपनीचा आफ्टर सेल सपोर्ट कसा आहे हे महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. तर हे 5 जे पॉईंट आहेत याच्यावरती फोकस करून मी भारतातील 10 लाखाच्या आतमध्ये मिळणाऱ्या सर्वात चांगल्या गाड्या कोणत्या आहेत, अशा 3 गाड्या वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एक गाडी तुम्ही घेतली तर तुमचा जो ओनरशिप एक्सपिरियन्स असणार आहे तो नेहमी एक्साइटिंग आणि सिमलेस असणार आहे. या शॉर्टलिस्ट केलेल्या ज्या गाड्या आहेत मित्रांनो, त्या बेस्ट आणि नो नॉनसेन्स कार आहेत. कारण तुमच्या घरी जी नवीन गाडी येणार आहे ती गाडी तुम्हाला खूप सिमलेस आणि कोणताही प्रॉब्लेम त्या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि तुमचं डिसिजन बिलकुलही चुकणार नाही. अशा 3 गाड्या आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. या लिस्टमध्ये नंबर 3 वरती जी कार येते मित्रांनो, ती येते होंडाची अमेज. होंडा अमेज ही एक सब 4 मीटर सिडान आहे. या कारमध्ये आपल्याला होंडाकडून येणारे 1.2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड व्हीटेक इंजिन जे आहे ते पाहायला मिळतं. हे इंजिन 89 bhp आणि 110 न्यूटन मीटर टॉर्क एवढे हे जनरेट करतं. तुम्हाला कागदावरती हे अंक ऐकून खूपच वाटत असेल की ही गाडी खूप अंडर पॉवर असेल, पण या गाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. या गाडीचं जे इंजिन आहे ते आपण वर्षानुवर्ष होंडाच्या गाड्यांमध्ये पाहत आलेलो आहे. त्यामुळे या गाडीचं जे इंजिन आहे, ज्यावेळी तुम्हाला गाडी पूल करायची आहे त्यावेळेस ते तसंच परफॉर्मन्स देतं आणि ज्यावेळेस तुम्हाला शांत गाडी चालवायची आहे त्यावेळेस ते शांतच इंजिन चालतं. असं हे बेस्ट इंजिन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जर का तुमची रिक्वायरमेंट ऑटोमॅटिक कारची असेल, सिटीमध्ये जर का तुमचा मोस्ट ऑफ द यूज असेल, तरी देखील या गाडीमध्ये आपल्याला CVT ट्रान्समिशन पाहायला मिळतं, ज्याचं सिटीमध्ये मायलेज पण खूप चांगला आहे आणि सिमलेस एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या CVT ट्रान्समिशनमध्ये पाहायला मिळतो. यासोबतच या गाडीच्या सेफ्टीबद्दल जर का बोलायचं झालं तर या गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेलं आहे. या गाडीचं जे इंजिन आहे ते आतापर्यंत सर्वात रिलायबल इंजिन म्हणून या इंजिनकडे पाहिलं जातं. आणि या गाडीची सेफ्टी चांगली आहे. या गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला आहे. या गाडीमध्ये जे आपल्याला फीचर्स पाहायला मिळतात किंवा टच अँड फील मटेरियल जे आहे इंटिरियरमधलं, ते अगदी बेस्ट आपल्याला पाहायला मिळतं. होंडा आहे म्हटल्यानंतर प्रीमियम इंटिरियर हे आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. चांगले बटन्स असतील, बटन्सची क्वालिटी असेल, त्यासोबत इंटिरियर असतील, कम्फर्टेबल सीट आहेत आणि गाडीची सेफ्टी चांगली आहे. ओव्हरऑल रिलायबिलिटी चांगली आहे.
त्यासोबत आफ्टर सेल सपोर्ट जर का पाहायचं म्हटलं तर होंडाचा आफ्टर सेल सपोर्ट हा नेहमीच टॉप नॉच राहिलेला आहे. आजपर्यंत होंडाच्या आफ्टर सेल्सबद्दल कोणीही शंका व्यक्त केलेली नाहीये. खूपच चांगलं आफ्टर सेल सपोर्ट या ठिकाणी आपल्याला होंडाचा पाहायला मिळतो. जर का तुमचं रनिंग मिक्स असेल, तुम्हाला हायवेवरती कमी आणि शहरामध्ये जास्त गाडी वापरायची असेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट चॉईस ठरू शकते. किंवा तुम्हाला हायवेवरती फक्त फिरायचं असेल, तुमच्याकडे रस्ते जर का जास्त खराब नसतील तर तुमच्यासाठी ही वन ऑफ दी बेस्ट कार ठरू शकते. यानंतरचं जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, ते एक बॅलन्स्ड प्रोडक्ट आहे. ते आहे मारुती सुझुकीकडून येणारे फ्रॉन्क्स. बऱ्याच लोकांना या गाडीच्या सेफ्टीबद्दल शंका असू शकते आणि ते स्वाभाविक आहे. मारुतीची गाडी म्हटल्यानंतर सेफ्टीबद्दल थोडीशी शंका ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते. पण ही जी गाडी आहे मित्रांनो, या गाडीमध्ये आपल्याला मायलेज, परफॉर्मन्स आणि सेफ्टी या सर्वांचं एक चांगलं ब्लेंड पाहायला मिळतं. या गाडीबद्दल थोडीशी शंका यामुळे पण असू शकते, कारण ही जी गाडी बनलेली आहे ही बोलेनोच्या प्लॅटफॉर्मवरती बनलेली आहे. पण या गाडीचं जे शेल आहे ते इंटॅक्ट राहू शकतं, कितीही मोठा इम्पॅक्ट झाला तरी. त्या सेफ्टीबद्दल मी जास्त या गाडीच्या काही बोलणार नाहीये, कारण हा तुमचा डिसिजन आहे. या गाडीमध्ये आपल्याला 2 इंजिन ऑप्शन पाहायला मिळतात. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन जे मारुतीचं आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत. यासोबतच एक टर्बोचार्ज इंजिन या गाडीमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. ते म्हणजे 1 लिटर बूस्टर जे टर्बोजेट इंजिन आहे, हे पण आपल्याला पाहायला मिळतं. पण मी तुम्हाला नॅचरली ॲस्पिरेटेड जे इंजिन आहे तेच रिकमेंड करेल. कारण बलेनोमध्ये जे इंजिन आहे तेच इंजिन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे इंजिन खूप रिलायबल आहे, कारण कंपनीने हे इंजिन सेम बोलेनोसारखेच ट्यून केलेलं आहे. या गाडीमध्ये ड्युअल व्हीव्हीटी आपल्याला टेक्नॉलॉजी पाहायला मिळते. त्यामुळे या गाडीचे मायलेज, परफॉर्मन्स आणि रिलायबिलिटीबद्दल कोणताही प्रॉब्लेम आपल्याला भविष्यात फेस करावा लागणार नाही. यासोबतच जर का ड्राईव्ह एक्सपिरियन्स पाहायचं झालं तर या गाडीमध्ये आपल्याला 190 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळतो. त्यामुळे खराब रस्ते असतील, हायवे असेल किंवा सिटी ड्राईव्ह असेल, या सगळ्यांसाठी ही गाडी परफेक्ट आहे. याची विजिबिलिटी पण चांगली असल्यामुळे ही इझी टू ड्राईव्ह असणारी गाडी तुम्हाला शहरामध्ये वापरायला, पार्क करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी चालवताना ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. यानंतर नंबर 1 वरती जी कार आहे मित्रांनो, ती तुम्ही ओळखलीच असेल, ते आहे टाटाकडून येणारी पंच. आतापर्यंत टाटा पंचमध्ये जे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आपण पाहत होतो त्याच्यामध्ये खूप सारे व्हायब्रेशन होते. पण फेसलिफ्ट आल्यापासून टाटाने त्याच्यामध्ये खूप चांगले इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. या गाडीमध्ये आपल्याला 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं, जे 85 bhp पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यामध्ये एक आपल्याला टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन पण पाहायला मिळतं, पण मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही ते. कारण जर का तुम्ही फर्स्ट टाइम कार बाहेर असाल तर तुम्हाला टर्बोचार्ज इंजिनची काही एक गरज नाहीये. हे इंजिन पण रिलायबल आहे. या इंजिनबद्दल कोणतीही शंका व्यक्त करण्याचं काही एक कारण नाहीये. फक्त थोडेसे व्हायब्रेशन आपल्याला या इंजिनमधून पाहायला मिळतात. 3 सिलेंडर असल्यामुळे ते नॅचरली व्हायब्रेशन येणारच आहेत. पण थोडे जास्त येत होते. आता ते कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी टाटा मोटर्सने केलेला आहे. या गाडीच्या सेफ्टीबद्दल कुठलीही शंका कोणाच्याही मनात नाही, कारण टाटाच्या बिल्ड क्वालिटीबद्दल काही बोलण्याचं लॉजिकच नाही, कारण त्यांची बिल्ड क्वालिटी ही बेस्ट येते. त्यामुळे त्याबद्दल काही एक प्रॉब्लेम नाही. या गाडीची विड्थ असेल, हाईट असेल आणि ग्राउंड क्लिअरन्स असेल, हा खूप चांगला आहे. त्यामुळे ओव्हरऑल या गाडीचा रोड प्रेझेन्स असेल किंवा व्हिजिबिलिटी असेल, ह्या दोन्ही गोष्टी या गाडीच्या बेस्ट आहेत. आणि ह्या सेगमेंटमध्ये एवढा चांगला रोड प्रेझेन्स आणि व्हिजिबिलिटी देणारी ही एकमेव कार ठरू शकते. यासोबतच या गाडीचे जे सस्पेन्शन ट्यून केलेले आहेत ते परफेक्ट ट्यून केलेले आहेत इंडियन रोड्सनुसार. कुठल्याही रोडवरती तुम्ही ही गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. खास करून तुम्ही जर का खराब रस्त्यावरती ही गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा झटका आतमध्ये जाणवणार नाही. हँडलिंग पण चांगली आहे, जास्त सॉफ्टर साईड नाही आहेत सस्पेन्शन. हँडलिंग पण त्यामुळे चांगली आहे या गाडीची. आणि गाडीचा ओव्हरऑल जो ड्राईव्ह एक्सपिरियन्स आहे तो पण बेस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. या गाडीच्या आफ्टर सेल सर्व्हिसबद्दल थोडासा डाऊट आहे, मिक्स्ड ओपिनियन आहे याबद्दलचं. कारण काही काही ठिकाणी टाटाचे वर्कशॉप जे आहेत ते खूप चांगले आहेत, काही काही ठिकाणी अजूनही त्या लेवलपर्यंत ते गेलेले नाही आहेत. पण तुम्ही जर काही गाडी घेणार असाल तर तुमच्या जवळचे जे काही वर्कशॉप असतील किंवा जे काही टाटाचे शोरूम्स असतील तिथे जाऊन त्यांचा फीडबॅक घ्या, किंवा जे टाटा कार ओनर आहेत त्यांना विचारा की आपल्या जवळचं कोणतं टाटाचं सर्व्हिस सेंटर चांगलं आहे, आणि तिथूनच तुम्ही नक्कीच कार घेऊ शकता. ही एक बेस्ट कार तुमच्यासाठी 10 लाखाच्या आतमध्ये ठरू शकते. ही नो नॉनसेन्स कार आहे. आणि याच्यामधलं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे ते घेण्याचं एवढी काही जास्त गरज मला वाटत नाही. एकतर टर्बोचार्ज इंजिनचा मेंटेनन्स जास्त असतो आणि एवढ्या पॉवरची गरज फर्स्ट टाइम कार बाहेरला पडत नाही. तर ही होती माहिती मित्रांनो. आपण यामध्ये प्रत्येक गाडीचे 5 पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. ती गाडी इज ऑफ ड्राईव्ह आहे की नाही, तिचा आफ्टर सेल सपोर्ट कसा आहे, त्या गाडीची सेफ्टी कशी आहे, त्या गाडीची ओव्हरऑल रिलायबिलिटी कशी आहे, त्या गाडीचा इंजिन परफॉर्मन्स कसा आहे, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मराठीमध्ये कारबद्दल खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळं आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.